नमस्कार, जय महाराष्ट्र. गेले 2 दिवस सोशल मीडियावरती आणि बातम्यांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो व्हिडिओ आहे महिला आरक्षण कायद्याचा जे काही जन आक्रोश मोर्चा होता, जो ह्याच सरकारच्या मधल्या लोकांनी आणि नेत्यांनी जो मोर्चा काढला होता आणि त्या ज्या काही मोर्चामुळे लोकांची गैरसोय झाली. की बघा, हसण्यासारखी गोष्ट अशी झालेली आहे की सरकारने महिलांच्या नारीबंधनासाठी, महिलांच्या आरक्षणासाठी जे डिलिमिटेशन बिल मंजूर झालं आहे, महिलांसाठी मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये एका महिलेला त्रास भोगावा लागला. सगळ्याच महिला आवाज उठवत नाही हो, सगळ्यांना बोलायला जमत नाही. कारण कसं होतं, जसं त्या महिलेचा फोटो हा मॉडेल पूजा मिश्रासोबत जोडला जातो आणि सांगितलं जातं की ती किती खालच्या थराला जाऊन बोलू शकते आणि काय भाषेत बोलते आणि ती महिला कशी आहे. म्हणजे एक फेक अजेंडा आणि एक फेक नॅरेटिव्ह सध्याचं सरकार हे खूप सोयीस्करपणे चालवतो. आता सेम इन्सिडेंट माझ्यासोबतही झाला होता. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती म्हणजे मुलुंडवरून ठाण्याला जाताना एक मोठे नेते जाणार होते. त्यामुळे पोलिसांनी आणि ट्रॅफिक पोलीस देखील होते आणि आपले मुंबई पोलीस देखील होते. त्यांनी काही कारणास्तव आमच्या सर्वांच्या गाड्या थांबवल्यानंतर माझ्या मुलीच्या शाळा सुटायचा टाईम ऑलरेडी होऊन गेला होता आणि माझी मुलगी अगदी लहानच आहे. त्याच्यामुळे अर्थात मुलं ही आईवडिलांची आतुरतेने वाट बघतात शाळा सुटल्यानंतर. झालं होतं की कधी मी माझ्या मुलीच्या शाळेत पोहोचेल आणि मी तिला कधी पिक करेल. आणि हायवेला अगदीच माझ्यासोबत हा सेम इन्सिडेंट झाला. फक्त इकडे यांचा रस्त्यावरती हा मोर्चा चालला होता, पण मी ज्या हायवेने जात होते तिथे एका बड्या नेत्यांची गाडी जाणार होती विथ संरक्षण, विथ बॉडीगार्ड, विथ पोलीस संरक्षण त्यांची गाडी जाणार होती. त्यामुळे त्यांना हायवे खाली होता. तर माझं एकच म्हणणं आहे, जर तुम्ही हायवेवरून जाणार आहे तर तुम्ही सामान्य नागरिकांसारखाच प्रवास करा की. असेही रस्ते काही तुम्ही आमच्यासाठी प्रवास करण्यासारखे ठेवलेले नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट की तुमची गाडी जाणार आहे म्हणून सामान्य नागरिकाला त्रास का? आम्ही का गाड्या थांबवायच्या? मी तिकडच्या महिला पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस जे होते त्यांना एक साधा सोपा प्रश्न केला की माझी मुलगी मला शाळेतून आणायची आहे, मला जाऊ द्या. तुम्ही बाकीच्या गाड्या, तुम्हाला काय तुमच्या बाकीच्या गाडीवाल्यांना जर थांबायची इच्छा असतील तर ते थांबू शकतात, पण मला माझ्या मुलीच्या शाळेत सुटायचा ऑलरेडी टाईम होऊन गेलेला आहे, तर मला जाऊ द्या. तर ते बोलले की नाही, XYZ मंत्री साहेब जाणार आहेत, ते तोपर्यंत त्यांची गाडी पास होईपर्यंत गाडी थांबवावी लागेल. तर मी एक साधा प्रश्न केला, माझ्या मुलीची शाळा सुटलेली आहे, तर माझ्या मुलीची शाळा सुटल्यानंतर तुमचे XYZ मंत्री साहेब माझ्या मुलीला शाळेतून पिक करणार आहेत का तुम्ही जाऊन माझ्या मुलीला शाळेतून पिक करणार आहे? नाही ना, माझ्या मुलीला शाळेतून पिक तर मी करणार आहे, घ्यायला तर माझ्या मुलीला मीच जाणार आहे. तर आम्ही हा त्रास का सहन करायचा? आणि अगदीच मला असं वाटतं त्या महिलेची मागणी खूप रास्त होती. त्यांनी तो रस्ता अगदीच इमिजिएट मोकळा करायला हवा होता. कारण तुमच्यामुळे सामान्य माणूस हा रोज धक्के खातो, तुमच्यामुळे सामान्य माणूस हा रोज काही ना काही त्रास सहन करतो. आज एक महिला बोलेल, उद्या दुसरी बोलेल, परवा तिसरी बोलेल. प्रत्येक जण तुम्हाला प्रत्येक जागेवरती उत्तर देणार. तुमची मुजोरी प्रत्येक ठिकाणी चालणार नाही. तुम्ही तुमचा मोर्चा ऑनलाईन करा, फेसबुकवरती करा, सोशल मीडियावरती करा, जग जाहीर तुमचा मोर्चा होईल, पण तुम्हाला त्या मोर्चासाठी रस्त्यावरती उतरून लोकांना, सामान्य जनतेला वेठीस धरायचा काहीही अधिकार नाही आहे.